जग हिडमाकडे फक्त एका कडव्या नक्षलवाद्याच्या नजरेनंच पाहतं, पण हिडमाची प्रेम कहाणी सुद्धा तितकीच रोचक आहे। 2008 मध्ये नक्षलवाद्याच्या अंधाऱ्या छायांनी भरलेल्या दाट जंगलात एक गुप्त माओवादी बैठक सुरू होती। त्या मंद प्रकाशात हिडमाने राजीला पहिल्यांदाच पाहिलं होतं। ती तरुण माओवादी कार्यकर्ती राजी जास्त बोलायची नव्हती, पण तिच्या डोळ्यात जिद्दीची ज्वाला कायम पटलेली असायची। काही वर्षापासूनच मृत्यू, रणनीती आणि रक्ताने माखलेल्या संघर्षात पूर्णपणे बुडून गेलेला हिडमा पहिल्यांदाच एखाद्या नवीन भावनेशी परिचित झाला। त्याला वाटलं, ही मुलगी फक्त जंगलाची नाही, ती माझी आहे। पण त्याच्याकडे गमावण्यासारखं उरलेलं एकच, आपलं आयुष्य। त्यामुळे तो प्रेमासाठी पात्र नाही या भीतीने तो कातर झाला। काही दिवसानंतर हिडमाने धैर्य करून राजीला एक प्रेमपत्र लिहिलं। त्यात, राजी, मी तुझ्याशी लग्न करेन असं लिहिलं होतं। राजीने ते पत्र वाचलं आणि एकही शब्द न बोलता निघून गेली। हळूहळू राजी त्याला समजून घेऊ लागली। 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर, शांततेनंतर, काही क्षणिक भेटीनंतर शेवटी एका दिवशी राजी म्हणाली, ठीक आहे, मी तयार आहे, मी तुझ्याशी लग्न करेन। 2010 मध्ये माओवादी नेतृत्वाच्या परवानगीनंतर त्यांचं लग्न झालं। ना ढोल, ना दिवे, ना नृत्य, फक्त जंगलात सहकाऱ्यांच्या उपस्थितीत शस्त्रांच्या शुभ आवाजात दोघे एकमेकांचे झाले। नंतर नोव्हेंबर 18च्या एका चकमकीपूर्वी राजीने हिडमाला म्हटले, आपण कधीतरी मरूच, चल शरण जाऊ। पण हिडमाचं एकच उत्तर होतं, मी जंगलासाठी जन्मलो, जंगलासाठीच मरेन। हे ऐकून राजी म्हणाली, मी तुझ्यासाठी जन्मले आहे, मीही तुझ्या बरोबरच राहील। आणि ती त्याच्या सोबतच पुढे चालू लागली। अशा प्रकारे शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहिलेली हिडमा राजीची प्रेम कहाणी संपली। त्यांच्या प्रेमासाठी एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा।